शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नाशिक शहर अध्यक्ष सुधाकर बडगुजर महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांचा चर्चेचा विषय ठरले। पाण्याच्या कंत्राटी ठेक्यापासून तर उद्धव ठाकरे यांच्या खास मावळा होण्याचा मान सुधाकर बडगुजर यांनी पटकावलाय। 93च्या बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्ता याच्याशी बडगुजर यांचे मैत्रीचे संबंध असल्याची लक्षवेधी नितेश राणे यांनी मांडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात वातावरण तापलं आहे। सुधाकर बडगुजर यांचा संपूर्ण इतिहासच प्रसार माध्यमांनी जनतेसमोर ठेवलाय, मात्र त्यात सुधाकर बडगुजर देशद्रोही आहेत असं कुठंच जाणवलं नाहीये। नाशिक महानगराचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अध्यक्ष बडगुजर अडचणीत आहेत, त्यामुळे सुषमाताई अंधारे मैदानात उतरल्यात आणि ललित पाटील एमडी ड्रग्ज प्रकरणातील मोठा सूत्रधार कोण असा एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट असा एका स्तराचा सामना महाराष्ट्रात सुरू झाल्याचं बघायला मिळतंय। त्यातच नितेश राणे यांचा फोटो सलीम मेमन सोबत असल्याचं देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय। नितेश राणे आणि सलीम मेमन यांचा तो फोटो जुन्या संसद भवनातला असल्याचं बोललं जात आहे। आपण जर सलीम मेमनची पार्श्वभूमी तपासली तर तो काय आहे हे आपल्याला कळेल। अशा लोकांसोबत नितेश राणे यांचे संबंध असतील तर त्यांच्यावर जनतेने विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न पडतोय। महाराष्ट्रातलं राजकारण सध्या रसातळाला गेलंय। महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांचे, बड्या पोलीस अधिकाऱ्यांचे, मोठ्या पत्रकारांचे आणि राजकीय नेत्यांच्या नामांकित गुंडांशी संबंध आहेत, मात्र ते उघड कधीच झालं नाही। राजकारणाच्या या सरीपाटात सर्वच गुंडांची राजकीय नेत्यांशी संबंध कसे आहेत सध्या तरी हे बघायला मिळतंय। सुधाकर बडगुजर यांचा जर सलीम कुत्तासोबत मैत्रीचे संबंध असतील तर नितेश राणे यांचे सलीम मेमन सोबत काय संबंध आहे हे नितेश राणे जाहीर करतील का असा सवाल सध्या जनता करते। द हिंद न्यूजसाठी सतीश रुपवते, नाशिक।